नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेत सायली आता प्रियाचा पाठलाग करत सदाशिव आणि मैनावतीच्या घराबाहेर उभी असते. एवढी मोठी रक्कम प्रियाने ह्या लोकांना का दिली आहे याचं सत्य जाणून घेण्यासाठी सायली अर्जुनला फोन करून बोलावून घेते. ते दोघंही विचार करतात की आपल्याला ज्या बाईने प्रियाबद्दल खोटी माहिती दिली होती तिच्याच घरी आपण आता जायला पाहिजे. ते दोघंही त्या बाईकडे येतात जिला सदाशिव आणि मैनावती यांनी 5व्या मुलीला दत्तक दिलं होतं. त्या बाईकडून सायली आणि अर्जुन सांगतात की सदाशिव आणि मैनावती आणि त्या प्रियाचा तुमच्याशी काय संबंध आहे? तुम्हाला विकली होती ना मुलगी? तेव्हा ती बाई सांगते की मला सदाशिव आणि मैना ह्या दोघांनी त्यांची 5वी मुलगी विकली होती. तीच जी बबली सदाशिव लोखंडे आहे. तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही त्या मुलींच्या शाळेत इन्क्वायरी करा. असं म्हटल्यावर सायली आणि अर्जुन त्या मुली ज्या शाळेत होत्या त्या शाळेत जाऊन फॉर्म चेक करत असतात. तेव्हा आता त्यांच्या लक्षात येतं की इथे तर ह्या फाईलमध्ये जे नाव आहे बबली सदाशिव लोखंडे ही प्रिया आणि तन्वी नसून ही आहे बबली सदाशिव आणि मैनावती यांची 5वी मुलगी. म्हणजे प्रिया ही तन्वी नाही तर बबली सदाशिव लोखंडे आहे. हे सत्य आता बाहेर आलेलं आहे. त्यामुळे आता प्रियाचं जे काही पाप होतं त्याचा घडा भरलेला आहे आणि या सायली आणि अर्जुनला सत्याचा मार्ग मिळालेला आहे. सायलीचा आणि अर्जुनचा जो प्लॅन होता तो सक्सेस झालेला आहे. त्यामुळे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असा जबरदस्त ट्विस्ट आपण ह्या आठवड्यात पाहणार आहोत. धन्यवाद.